नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी योजना यात्रा या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत. महत्त्वपूर्ण माहिती आहे, त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्कीच बघा. आता तुमचं रेशन कार्ड आहे, शिधापत्रिका आहे, त्यामध्ये एक मोहीम राबविण्याबाबत एक नवीन जी आर आला आहे. तुम्ही पाहू शकता इथे 4 एप्रिल 2025 रोजी हा जी आर आलेला आहे. तुम्ही पाहू शकता अपात्र शिधापत्रिका मोहीम राबविण्याबाबत हा जी आर आला आहे. तर महाराष्ट्र शासनाने हा काढलेला जी आर आहे. यामध्ये तुम्ही जर एक फॉर्म आहे तो भरून जर दिला नाही तर तुमचे जे धान्य आहे ते पूर्णपणे बंद होणार आहे. त्यामुळे नक्कीच या व्हिडिओला पहा की शासन निर्णय काय आहे, प्रस्तावना काय आहे, आपण एकदा समजून घेऊया. तर तुम्ही पहा इथे जी आर अपात्र शिधापत्रिका मोहीम राबविण्याबाबत हा जी आर आलेला आहे. महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग इथे 4 एप्रिल 2025 रोजी हा जी आर आलेला आहे. प्रस्तावना तुम्ही पाहू शकता. राज्यामध्ये नवीन शिधापत्रिका वितरित करताना घ्यावीची काळजी व दक्षता याबाबत संदर्भातील येथील दिनांक 29/6/2013 च्या शासन निर्णयाच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तर दिनांक 1 फेब्रुवारी 2024 पासून राज्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम 2013 ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यानुसार अन्न सुरक्षा योजनेमध्ये अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब योजना अशा 2 गटात लाभार्थ्यांचे विभाजन करण्यात आले आहे. अंत्योदय अन्न योजनेसाठी लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी केंद्र शासनाने वेळोवेळी राज्य शासनास केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार संदर्भित क्रमांक येथील शासन निर्णय दिनांक 17/6/2013 व संदर्भ दिन येथील शासन शुद्धपत्रिका दिनांक 14/11/2013 पात्र लाभार्थ्यांचे निकष निश्चित करण्यात आले होते. हे असं शासन निर्णय प्रस्तावना मांडली आहे. तर शासन परिपत्रक काय आहे तुम्ही पाहू शकता. केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार अपात्र शिधापत्रिकांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी देण्यात आले आहेत. तर आपण पाठीमागे एक व्हिडिओ सुद्धा पाहिला होता की ज्यात रेशन कार्ड जे अपात्र आहे त्यांना बाद करण्यात आले होते व त्यांच्यासाठी काही बदल सुद्धा करण्यात आले होते. त्यासाठी तारखा सुद्धा दिल्या होत्या. तर आता एक शासन परिपत्रक काय आहे, केंद्र शासनाकडून यापूर्वी प्राप्त झालेल्या निर्देशानुसार जे अपात्र रेशन कार्ड आहेत, शिधापत्रिका आहे, त्यांचा शोध घेऊन अशा जे रेशन कार्ड आहे ते रद्द करण्याच्या सूचना सुद्धा देण्यात आले होते. तर इथे अजून माहिती देण्यात आली आहे की 2015 मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी ही निरंतर प्रक्रिया आहे. सध्या स्थितीत राज्यात देण्यात आलेल्या अंत्योदय, प्राधान्य कुटुंब लाभार्थी व शुभ्रा या सर्व प्रकारच्या शिधापत्रिकांची तपासणी करण्यासाठी दरवर्षी 1 एप्रिल ते 31 मे या कालावधीमध्ये शोध मोहीम राबविण्यात यावी, हे सुद्धा माहिती सांगण्यात आली आहे. सध्याच्या शिधापत्रिका धारकांकडून माहिती घेणे तर काय असणार आहे. राज्यातील प्रत्येक शिधापत्रिका धारकांच्या शिधापत्रिकांची प्रचलित शासन निर्णयानुसार तपासणी करावी. तुम्हाला वारंवार सांगण्यात आले होते, म्हणजे आपल्याला प्रत्येक वेळेस वारंवार सांगण्यात आले होते की जे काही राशन कार्ड आहे त्याबाबत जे काही बदल करण्यात यायचे आहे त्याबाबत सुद्धा सांगण्यात आले आहे. आता ही तपासणी होत आहे. वरील प्रमाणे तपासणी करण्यासाठी त्या विभागातील कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील रास्तभाव किंवा अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांच्या मार्फत ठरवून दिलेल्या वेळेत सोबत जोडलेले शिधापत्रिका तपासणी नमुना फॉर्म ऑनलाईन विनामूल्य उपलब्ध करून देण्यात यावेत. रास्तभाव दुकानदार, अधिकृत शिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित रास्तभाव दुकानास जोडलेले शिधापत्रिका धारकांकडून माहिती भरलेले फॉर्म सोबत जोडलेल्या हमीपत्रासह स्वीकृत करून अर्जदारास स्वाक्षरी दिनांकासह पोच देण्यात यावी. आता ही माहिती आहे. फॉर्म भरून देताना फॉर्म सोबत शिधापत्रिकाधारांनी ते त्या भागात राहत असलेले कोणताही एक पुरावा द्यावा. म्हणजे ॲड्रेस प्रूफ पाहिजे आहे. पुरावा म्हणून उदाहरण भाडे पावती, निवासस्थानाच्या मालकीबद्दल पुरावा, LPG जोडणी क्रमांकाबाबत पावती किंवा बँक पासबुक, विजेचे देयक, टेलिफोन, मोबाईल देयक, ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतंही एक ओळखपत्र तुम्हाला इथे किंवा जे ॲड्रेस प्रूफ आहे ते जोडायचं आहे सांगितलेले आहे. त्यानंतर इथे अजून माहिती दिलेली आहे. शिधा वाटप दुकानदार यांनी संबंधित शिधापत्रिकाधारक अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजना यापैकी ज्या योजनेअंतर्गत लाभार्थी असेल त्या अनुषंगाने शासन निर्णय 17/7/2013 आणि दिनांक 17/12/2013 मध्ये नमूद निकषांनुसार आवश्यक कागदपत्रे सादर करण्याबाबत शिधापत्रिका धारकास कळवावे. आलेल्या माहितीची तुम्हाला तपासणी करायची आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे. तर इथे वरील जे कारवाई करताना घ्यावीची दक्षता आहे त्याची सुद्धा माहिती सांगण्यात आलेली आहे. तर शोध मोहीम विशेषतः शहरी भागात विदेशी नागरिकांची शिधापत्रिका शोधून त्या रद्द करण्याची कारवाई करण्यात यावी. विदेशी नागरिकांच्या शिधापत्रिकेचा शोध घेताना आवश्यकतेनुसार पोलीस यंत्रणेची मदत घेण्यात यावी. शिधापत्रिका चुकीच्या पद्धतीने वितरित केले असेल व त्या शासकीय अधिकारी कर्मचारी जबाबदार असल्यास संबंधित विरोधात नियमानुसार कारवाई सुद्धा करण्यात यावी, ही माहिती
देण्यात आली आहे. याबाबत अजून एक फॉर्म सुद्धा तुम्हाला फिल करून द्यायचा आहे. ही फॉर्म आहे, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे किंवा आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आहे, त्यानंतर टेलिग्राम ग्रुप आहे, त्यामध्ये सुद्धा डिरेक्टली लिंक तुम्हाला शेअर करणार आहे. त्यामुळे नक्कीच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुपला, इंस्टाग्रामला फॉलो करा, जेणेकरून जे काही माहिती आहे तुम्हाला डायरेक्ट भेटून जाणार आहे. तर आता शिधापत्रिका तपासणी नमुना इथे पाहू शकता. तुमचं इथं फोटो प्रिंट आहे, फोटो चिटकवायचा आहे इथे. त्यानंतर इथे शिधापत्रिका धारकांचे संपूर्ण नाव, पूर्ण नाव लिहायचं आहे. आडनावाने सुरुवात करावी. तुमचा तालुका, जिल्हा, तुमचं वय, नगरीत्व, व्यवसाय, नोकरी, व्यवसायाचा पत्ता, शिधापत्रिकेची वर्गवारी, त्यानंतर अंत्योदय, प्राधान्य कुटुंब, लाभार्थी, केशरी किंवा शुभ्र, शिधापत्रिकेचे अनुक्रमांक, पूर्व निवासी पत्ता, हे सर्व तुम्हाला माहिती इथे भरायची आहे. तर अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. त्यानंतर इथे निवासासंबंधित पुरावा म्हणून खालीलपैकी कोणतेही किमान एक कागदपत्र जसं आपण पाहिलं ते पूर्णपणे तुम्हाला लावायचं आहे. त्यानंतर कार्यालयीन वापरासाठी हे माहिती त्यांच्यासाठी देण्यात आली आहे. तर अतिशय महत्त्वाची बातमी आहे इथे. त्यामुळे लक्षात घ्या की सर्वांचे रेशन बंद होणार आहे. जर तुम्ही हे काम केलं नसेल तर आजपासून तपासणी सुद्धा सुरू झाली आहे. त्यामुळे रेशन कार्ड नवीन GR आलेले आहे. ही संपूर्ण माहिती तुम्ही पाहून घ्यायची आहे आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. ही लिंक मी तुम्हाला एक देणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तर नक्कीच एकदा पाहायची आहे. व महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. धन्यवाद.